ज्या मुलाला तुम्ही दिवस रात्र सांभाळता, कष्ट मेहनत करून अगदी रक्ताचं पाणी करून त्याला मोठं करता, परंतु तो मुलगा तुमच्या घरात का जन्माला? तो तुमचा वारीस आहे की म्हातारपणाची काठी आहे? का तुमच्या पुण्याचं फळ आहे? किंवा तुमच्या पूर्व जन्मातील हिसाब चुकता करायला तो आला आहे? जो तुम्ही हिसाब बाकी ठेवलाय तो पूर्ण करण्यासाठी तो आला आहे. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचं रहस्य आज आपण गरुड पुराणातून जाणणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. तुमच्या घरामध्ये येणाऱ्या ज्या अडचणीत त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. तर चला मित्रांनो, सुंदर अशी ही संपूर्ण रहस्यमय माहिती आज आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, आजही आपण पाहतो की आपल्या घरात मुलाचा जन्म झाला की त्याला गगनात मावेनासा आनंद होतो आणि पित्याच्या डोळ्यात अगदी आनंदाची अश्रू त्या ठिकाणी येत. मुलगा झाला की खबर मिळताच आपण रस्त्याला जरी असलो तरी आपण त्वरित त्या ठिकाणी मिठाईच्या दुकानात जातो आणि लगेच आपण बघा पेढे. तिथूनच जे भेटेल त्याला पेढे वाटतो ओळखीच्या माणसाला की मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. आणि घरी आल्यानंतर आपले शेजारी, आपले नातेवाईक येतात आणि त्या ठिकाणी बोलतात की आता तुझा वंश पुढे जाणार, तुझा वंशाचा दिवा आला, तुझं नाव मोठं होणार, म्हातारपणीचा तुला आधार आलाय. आणि लक्षात घ्या, ही 3 जी वाक्य आहेत, हीच 3 वाक्य आपल्याला पुढं दुःख देतात, पिढा बनते आपली. मित्रांनो, ज्यावेळी मुलगा आपला छोटासा असतो आणि पिता आपल्या त्या बाळाला छातीशी कवटाळतो आणि मनात त्या ठिकाणी पिता म्हणतो की हीच माझी खरी दौलत, याच्यासाठी मी जगेल आणि याच्यासाठी मी मरेल. अहो, मुलगा झाल्यानंतर त्याच रात्रीपासून पित्याची झोप सुद्धा बदल आणि तो पिता स्वप्न पाहू लागतो की माझा मुलगा आता मोठा होईल, त्याला उत्तम प्रकारचं मी शिक्षण देईल, पुढे त्याला नोकरी लागेल आणि तोच माझा आधार बनेल. इतकंच नाही तरी माझ्या मृत्यूनंतर अग्नी देणारा तो आहे आणि नंतर मला मोक्ष मिळेल. लक्षात घ्या, हे सगळं स्वप्न पिता तो पाहतो आणि हे सगळं स्वप्न म्हणजे हे आंधळ प्रेम आहे आणि हाच खरा पुत्र मोह आहे. गरुड पुराण या ठिकाणी आपल्याला सांगतं की हीच खरी माणसाची कमजोरी, हेच एक मोठं बंधन आहे आणि हेच एक मोठं दुःखाचं कारण आहे सगळ्यात मन. आणि मित्रांनो, आज हे सत्य आपण जाणणार आहोत. ते म्हणजे गरुड पुराणातील एक संवाद, पक्षीराज गरुड आणि यमराजामध्ये झालेला हा संवाद आज आपण ऐकणार आहोत. शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन ऐका. तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी या ठिकाणी दूर होणारे, दुःख कमी होणार. तर मित्रांनो, पक्षीराज गरुड मृत्यूचे जे देवता आहे यमराजाला गरुड विचारतो की हे यमराजा, ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो आणि त्याचा आत्मा मृत्यूनंतर तुमच्या दरबारात येतो आणि दरबारात आल्याच्या नंतर तो पृथ्वीवरती पुनर्जन्म कसा त्याचा ठरवला जातो, कोणत्या घरात, कोणत्या रूपात आणि तो का? पक्षीराज गरुडाचं हे बोलणं ऐकल्यानंतर यमराजा त्या ठिकाणी म्हणाला की हे गरुडा, ध्यान देऊन ऐक. अखंड या ब्रह्मांडात कुठलाही जीव जन्माला येतो त्याचा संयोग नाही. एक आत्मा एखाद्या घरात जन्म घेतो, मुलाच्या रूपात किंवा मुलीच्या रूपात किंवा दुसऱ्या कुठल्याही रूपात, आणि हे केवळ ऋण निबंधानं तय होतं. ऋण म्हणजे कर्ज आणि अनुबंध म्हणजे बंध. कर्माचं बंधन ही एकमेकाकडे खेचून नेतं आणि जोपर्यंत हिसाब बरोबर होत नाही तोपर्यंत विचार करा. आता तुमच्या घरात जो मुलगा आहे, लहान किंवा मोठा, तो कोणत्या कारणाने आहे? तुम्हाला सगळ्यांना कारण वाटतं की आपण नवस केलाय, आपण प्रार्थना केली, पूजापाठ केलाय, तर याच्यामुळे मुलगा घरात जन्माला येत नाही. लक्षात घ्या, गरुड पुराण या ठिकाणी सांगत आहे याचं मूळ कारण की तुमचा व त्या आत्म्याचा जुना हिशोब पाठीमागचा, जन्माच्या अगोदरचा की जो पूर्ण झाला नव्हता, या जन्मात तो हिशोब पुरा करण्यासाठी त्या ठिकाणी तो आत्मा तुमच्या घरात आलेला. यमलोकाच्या दरबारात चित्रगुप्त त्या आत्म्याची फाईल त्या ठिकाणी पाहतात की या आत्म्यानं पाठीमागच्या जन्मात काय केलंय, कोणाकोणाबरोबर त्यानं काय केले, कोणाकोणाला त्यानं त्रास दिलाय, कोणाकोणाचं त्यांनी लुटलंय, कोणाची त्यांनी सेवा केली, त्याचा हिशोब सगळा त्या ठिकाणी होतो यमाच्या दरबारामध्ये. आणि याच हिशोबाच्या आधारावरती तय होतं की तो आत्मा पुढच्या जन्मात कोणत्या घरी, कोणत्या रूपात, कोणत्या उद्देशानं. अहो, शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुलगा 4 रूपात जन्म घेतो, 4 रूपात. तर मित्रांनो, या अखंड विश्वामध्ये जे पुरुष आहेत त्याची 4 रूपं असतात. म्हणजे मुलं जी जन्माला येतात ती 4 रूपांनी मुलं जन्माला येतात. लक्षात घ्या, एकाच घरात 4 रूपं नसतात, परंतु ही 4 रूपं त्या मुलाची असतात जन्मताना. आणि या 4 रूपाचं रहस्य ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल.
कारण ज्या घराघरामध्ये घटना आज कलियुगामध्ये घडतात त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, मुलाची जे 4 रूप आहेत त्यातलं पहिलं रूप हे शत्रुपुत्र आहे बघा. हे शब्द जरी ऐकला शत्रुपुत्र तरी आपल्या कानात उकळतं तेल ओतल्यासारखं आपल्याला वाटेल बघा, एवढा भयान. तर मित्रांनो, हा जो मुलगा आहे शत्रुपुत्र कसा येतोय पहा. तर मुलगा दुश्मनाचा आत्मा बनून तुमच्या घरात तुमच्या पत्नीच्या गर्भातून जन्म घेतो. तुम्ही म्हणता, तुम्हाला वाटेल की माझ्या रक्ताचा गोळा आहे हा, आणि तो शत्रू कसा असू शकतो. तर मित्रांनो, हीच खरी या ठिकाणी खंत आहे. परंतु तुम्ही आम्ही अनेक घटना अशा पाहिलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. तुमच्या जवळ आसपास पाहुण्या रावळ्यात पेपरच्या माध्यमातून, बातमीच्या माध्यमातून तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असतात की एखादा वयस्कर बाप पूर्ण आयुष्य तो एखाद्या सरकारी नोकरीत काम करत असतो, किंवा एखादा त्याचा दुकान व्यवसाय असतो, किंवा तो शेती प्रामाणिकपणे करत असतो, आणि या सगळ्या गोष्टीतून त्याने प्रामाणिकपणाने धन कमवलं असतं, पै पै त्यानं सांभाळून ठेवले, मुलाचं त्यानं शिक्षण केलेलं असतं उत्तम प्रकारे, मोठ्या शाळेत घालून त्याला इंजिनियर बनवलं असतं, नोकरी त्याला लागते, आणि याच्यानंतर बाप त्या ठिकाणी त्या मुलाचा विवाह सुद्धा. परंतु विवाह झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर अशी घटना घडते की तो मुलगा एके दिवशी आपल्या बापाचे घराचे पेपर तो काढतो बाजूला गुपचूप, आणि ते घरच विकून, बापाची जी संपत्ती आहे त्यानं आयुष्यात कमवलेली सगळी संपत्ती तो आपल्याकडे फसवून बापाकडून घेतो बघा. आणि एक दिवस आपल्या बापाला तो घराच्या बाहेर काढून, आणि त्यावेळेला तो पिता धाय मोकलून रडतो आणि त्या ठिकाणी म्हणतो की मी माझ्या मुलाला एवढं मोठं केलं, स्वतः अर्धी भाकरी खाल्ली आणि मुलाला एक दिली, मग हे मुलाने असं कसं. परंतु मित्रांनो, बापाला पाठीमागच्या जन्मातलं काही माहित नसतं, म्हणजे कोणालाच नाही, आम्हाला नाही, तुम्हाला नाही, कोणालाच माहित नसतं. परंतु पाठीमागच्या जन्मातलं माहित असतं ते फक्त गरुड पुराणाला, आणि हे गरुड पुराणच त्याचं उत्तर देतं की अशा बापाच्या पोटी हा शत्रुपुत्र जन्माला का. आणि त्या ठिकाणी गरुड पुराण सांगतं मित्रांनो की पाठीमागच्या जन्मामध्ये हा पिता उच्च पदावरती काम करत होता, आणि उच्च पदावरती काम करत असताना त्यानं एका गरीबाची, दुर्बल व्यक्तीची जमीन त्याने हडपलेली असते, खोटी कागदपत्र तयार करून त्याची धनसंपत्ती त्या ठिकाणी हडपलेली असती, आणि शेवटी त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. परंतु मृत्यू समयी तो आत्मा अत्यंत तळमळतो, आणि तो शपथ त्या ठिकाणी घेतो की मी बदला घेणार, ज्यानं मला लुबाडलंय ना, ज्यानं मला फसवलंय त्या व्यक्तीचा मी बदला घेणार. आणि मृत्यू समय हे वाक्य बदला घेणार म्हणून तो आत्मा त्या ठिकाणी शरीर सोडून निघून, आणि यमराजाच्या दरबारात गेल्यानंतर त्याने बघा न्याय होतो, आणि त्या आत्म्याचं जे कर्मबंधन आहे ते खेचून परत ज्यानं लुटलंय त्याच्या घरामध्ये तो मुलगा म्हणून जन्माला येतो, लक्षात घ्या. आणि सगळा हिसाब हा बरोबर त्या ठिकाणी. मित्रांनो, हा शत्रुपुत्र अशा प्रकारे त्या घरामध्ये जन्माला येतो. परंतु मित्रांनो, हे सगळं भयंकर जरी असलं, पित्याला जर हे सगळं समजलं तर पित्याला वाटतं की असा शत्रुपुत्र नसलेला बरा, याच्याची संबंध तोडू काय, असं त्या पित्याला त्या ठिकाणी वाटतं. परंतु मित्रांनो, असं कदाचित कारण ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आपण पळून जायचं नाही कधी, लक्षात घ्या. आपलं कर्म आहे, आणि त्या कर्माचा हिशोब आपल्याला द्यावाच लागणार पाठीमागच्या जन्मात. ज्यावेळी आपण सगळं हे सहन करतो की माझं कर्म आहे, हे सहन केल्यानंतर कर्माचं बंधन हे ढिलं होतं, लक्षात घ्या, आणि त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळते. आणि मित्रांनो, आता आपण मुलाचं दुसरं रूप पाहणार आहोत. दुसरं रूप म्हणजे ऋणपुत्र. ध्यान देऊन ऐका आपण, ऋणपुत्र. तर हा ऋणपुत्र हा शत्रुपुत्रापेक्षा बघा हिंसक नसतो, परंतु त्याच्या वेदना ह्या फार भयंकर असतात बघा ऋणपुत्र. तर मित्रांनो, लक्षात घ्या, परमात्म्याचा जो हिशोब आहे तो कधीच चुकीचा नसतो. आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी मुलगा जन्माला येतो आणि त्याला भयंकर रोग होतो, त्यावेळी माता पित्याचं संपूर्ण जीवन त्याची देखभाल करण्यात जातं. मित्रांनो, उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगतो, एक सरकारी शिक्षक असतो आणि त्याला एकच मुलगा असतो, वय वर्ष 3, आणि 3 वर्षाचा मुलगा असताना एक दुर्लभ त्याला रोग होतो, भयंकर असा आजार होतो, आणि या मुलाचा आजार बरा करण्यासाठी पिता मुंबई, दिल्ली, मोठमोठ्या शहरामध्ये आपल्या मुलाला घेऊन जातो त्याला उपचार करण्यासाठी. एवढंच नाही तर परदेशातून कन्सल्टी मागवतो त्याच्या उपचारासाठी, परंतु त्याचा रोग बरा होत नाही. आणि हा सगळ्या आजारापायी या पित्याचा सगळा पैसा खर्च होतो बघा. घर त्याचं विकलं जातं, जमीन त्याची विकली जाते, सर्व्हिसचा जो मिळणारा पैसा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी जातो.
परंतु त्याचा आजार तो बरा होत नाही. त्या मुलाची माता रात्रभर रडत राहते. सकाळी उठावं, भगवंताच्या पायाशी लीन व्हावं आणि भगवंताला प्रार्थना करावी, देवा माझ्या मुलाला बरं कर. तो मुलगा बरा होत नाही. लक्षात घ्या, हा जो मुलगा आहे 7 वर्ष या मुलावरती उपचार केले, परंतु तो बरा झाला नाही. 7 वर्षानंतर या मुलाचा मृत्यू झाला. मुलगा तर गेला, सगळी संपत्तीही गेली, घरदार सगळं गेलं. हे का गेलं मित्रांनो? आई वडील दाहीमुखडून रडतात की सगळी संपत्ती गेली आणि मुलगा गेला आमचा आधार. देवा तुझी एवढी सेवा केली, असं का का घडतंय, काय कारण आहे, असं आम्ही काय पाप केले? परंतु मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचं रहस्य त्या माता पित्याला कधीच कळत नाही पूर्वजन्मातील आपण. आणि हे पूर्वजन्मातील माहिती ही गरुड पुराणाला असती. आणि गरुड पुराण त्या ठिकाणी सांगतं की पाठीमागच्या जन्मामध्ये आपण किंवा आपल्या परिवारानं एखाद्या कुटुंबावरती आर्थिक अन्याय केलेला असतो. जे कर्ज घेतलेलं असतं ते फेडलेलं नसतं. जे धन कमवलं असतं बेईमानीनं, ते धन कोणाचं तरी हडपलेलं असतं आणि तो हिशोब अधुरा होता. आणि या जन्मात तो आत्मा तुमची औलाद बनून घरी आला. तुमच्या पत्नीच्या गर्भातून तो आत्मा आला आणि त्यानं सगळा हिशोब त्या ठिकाणी, दवाखान्याचं बिल, तुमच्या डोळ्यातून निघणारे अश्रू, हा सगळा हिशोब आहे त्या आत्म्यानं त्या ठिकाणी पुरा केला. कारण पूर्व जन्मामध्ये तुम्ही त्या आत्म्याला दिलेली तकलीफ असती. तो सुद्धा तेवढाच रडलेला असतो, तेवढंच तो रडायला तुम्हाला लावतो. मित्रांनो, हिशोब पूर्ण झाला आणि तो आत्मा 7 वर्षात झाला की निघून गेला. तो हिशोब पूर्ण केला त्याने. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी ऐकून आपलं हृदय अगदी घाबरायला होतं. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला हेही सांगतं की हा न्याय क्रूर नाही. लक्षात घ्या, हा न्याय म्हणजे निपक्ष न्याय आहे. आणि या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठलंही दुःख विनाकारण येत नाही. लक्षात घ्या, तुमच्या माझ्या जीवनात येणारं दुःख हे विनाकारण येत नाही, तो कर्माचा भोग आहे. आणि ज्यावेळी त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी बघा समजतात, त्यावेळेला त्याला शांतता मिळते आणि ती शांतता सांगते की हिशोब पुरा झाला. मित्रांनो, आता तिसरं सत्य आपण जाणणार आहोत की तिसऱ्या मुलाचं रूप. आणि तिसऱ्या मुलाचं रूप म्हणजे सेवक पुत्र. लक्षात घ्या, सेवक पुत्र हे तिसऱ्या मुलाचं रूप आहे. सेवक पुत्र जन्माला कसा येतो? तर कधी कधी आपण पाहतो की घरात एखादा मुलगा जन्माला येतो की शेजारी पाजारी त्या ठिकाणी म्हणू लागतात की तुमचं नशीब लय मोठं आहे हो, मुलगा किती शांत आहे. आणि लहानपणापासून तो मुलगा बघा वेगळाच असतो. बाकीची मुलं खेळायला जातात, पण तो मुलगा खेळायला जात नाही, तर तो मुलगा आपल्या आईच्या जवळ बसतो. वडील थकून आले शेतातून असो किंवा एखाद्या कंपनीतून कामावून आलेला असो, तो छोटासा मुलगा तांब्या घेऊन पळत जातो आणि आपल्या वडिलांना त्या ठिकाणी पाणी देतो. घरातील आजी आजोबा असो, ते जर आजारी असतील तर तो छोटासा मुलगा आजी आजोबांचे पाय दाबलेला असतो, डोकं दाबलेला असतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात. तो मुलगा एवढासा कधीही विचार करत नाही बघा, छोटासा मुलगा, की माझा फायदा काय याच्या. स्वतः अर्धी भाकरी खातो, परंतु तो मातेला आपल्या पूर्ण भाकर. मोठा झाला, पैसे कमी पडले तर लक्षात घ्या, स्वतः तो फाटके कपडे घालेल, परंतु वडिलांना त्या ठिकाणी तो औषध. आपला विवाह थांबील तो पैशासाठी, परंतु आपला माता पित्याचा त्या ठिकाणी उपचार करील, उत्तम प्रकारे सांभाळ करेल. आणि मित्रांनो, अशा आत्म्याबद्दल गरुड पुराण सांगतं की हा महान आत्मा आहे. आणि हा आत्मा तुमच्या घरात येण्याचं कारण, या आत्म्यावरती पूर्व जन्मामध्ये तुम्ही अनंत उपकार केलेले असतात. पूर्व जन्मामध्ये तो आत्मा संकटात असताना त्याला आजूबाजूच्या नातेवाईकांनी कुणीही मदत केली नाही, परंतु तुम्ही त्या ठिकाणी पूर्व जन्मामध्ये त्या आत्म्याला फार मोठी मदत केलेली असते संकटाच्या काळात. आणि मृत्यू समय तो आत्मा लक्षात घ्या, ध्यानात ठेवतो की मला मदत कुणी केली संकटाच्या वेळी. आणि तो निश्चय करतो की ज्यानं मला मदत केली, ज्यानं माझी भुकेल्याची भूक जाणली, ताणेल्याची तहान जाणली, त्या माणसाच्या जीवनामध्ये पुढच्या मी नक्की मदत करणे. म्हणून मित्रांनो, हा सेवक पुत्र तुमच्या घरात जर असा असेल तर तुमची पूर्वजन्माचे हे पुण्य सगळे, पूर्वजन्मामध्ये जे ते तुम्ही चांगलं काम केले त्याचं फळ म्हणून तुमचा मुलगा सेवक पुत्र म्हणून आज तुमच्या घरात जन्म. आणि असा मुलगा मित्रांनो, शेवट सुद्धा आपल्या आई बाबांची साथ कधीच सोडत नाही बघा. म्हातारपण एक आधार त्या ठिकाणी बनतो. आणि असा मुलगा तुमच्या घरात येण्याचं मूळ कारण म्हणजे ही सगळी तुम्ही जे पूर्वजन्मामध्ये जो संचय आहे तुमच्या प्रेमाचा, तुमच्या भक्तीचा आणि तुमच्या पुण्याचा, हा सगळा संचय म्हणून हा मुलगा झालेला असतो बघा, परतफेड करण्याचा. आणि मित्रांनो, म्हणून अशा वेळी तुमच्या घरात जर असा सेवक मुलगा असेल तर सकाळी लवकर उठावं त्या माता पित्यानं, स्नान करावं
आणि भगवंताची सेवा करून डोळे झाकावेत आणि त्या भगवंताचे आधार त्या ठिकाणी मानावेत आणि त्या आत्म्याची. मित्रांनो, आजही आपण कलियुगामध्ये पाहतो की असा आत्मा, असा मुलगा मिळणं दुर्मिळ आहे बघा. तुमच्या पाठीमागचा जन्म हा शुद्ध होता, पवित्र होता आणि त्यामुळे असा अनमोल असा हा आत्मा तुमच्या घरात जा. आता मित्रांनो, याच्यानंतर शेवटचा दुर्लभ चौथा मुलाचा जो प्रकार आहे तो म्हणजे धर्मपुत्र आहे बघा. मित्रांनो, हा धर्मपुत्र करोडोमध्ये एक असतो आणि ज्या घरामध्ये असा आत्मा जन्माला येतो बघा, केवळ माता पिता यांच्या सेवेसाठी नसून पूर्ण कुळ, समाज आणि पूर्ण मानवतेची सेवा तो लहानपणापासून वेगळाच असतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळं तेज असतं, त्याच्या शब्दामध्ये एक आध्यात्मिक वजन त्या ठिकाणी असतं, त्याच्या कामामध्ये निस्वार्थपणा असतो. तो शिक्षण घेतो तो केवळ नोकरीसाठी नाही, तो पैसा कमवितो तो केवळ आपल्यासाठी नाही तर दुसऱ्याच्या भलाईसाठी पैसा कमवतो बघा आणि काम करतो. तो नेहमी सत्याच्या मार्गाने चालतो. त्याला कितीही वेदना झाल्या तरी तो सत्य सोडत नाही आणि तो भगवंताची भक्ती करत राहतो. एवढी अफाट भक्ती करतो की मृत्यूनंतरही त्याचं एवढं महान कर्म असतं, शुद्ध असतं की तो आपल्या माता पित्यांना सुद्धा तारतो आणि मोक्षाच्या मार्गाकडे घेऊन जातो. मित्रांनो, धर्मपुत्र हे रूप संचित पुण्याचं फळ आहे तुमच्या. कित्येक जन्मामध्ये तुम्ही गरिबांची सेवा केलेली असती, भगवंताची सेवा केली असती, परोपकार केलेला असतो आणि सत्यासाठी तुम्ही लढलेले असतात आणि तुमच्या घरात अशी आत्मा आलेली आहे ना, हा ब्रह्मांडाचा सगळ्यात मोठा तुम्हाला पुरस्कार आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या घरात हा धर्मपुत्र आलेला आहे. अहो, आपलं गरुड पुराण, प्रत्यक्षात भगवद्गीता आपल्याला सांगते की कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. मुलांचं पालन पोषण करणं हा तुमचा, माझा धर्म आहे, कर्तव्य आहे. मुलाला शिक्षण देणं, त्याला सत्य आणि असत्याची ओळख करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु त्याच्याकडून जी अपेक्षा आहेत की तो माझी सेवा करेल, म्हातारपणाची माझी काठी, माझा आधार बनेल, ह्या अपेक्षा मुलांच्याकडून अजिबात ठेवू नका, कारण ते कर्माचं फळ आहे आपल्या. आणि मित्रांनो, शेवटच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो गरुड पुराणाचं की जो पिता आपल्या मुलासाठी दुसऱ्याचा हक्क घेतो बघा, हिसकावून आपल्या मुलाला राजा बनवण्यासाठी बेईमान धन कमावतो, भ्रष्टाचार करतो, गरिबांना त्रास देतो, अशा पित्याला सजा, गरुड पुराण सांगतं की अशा पित्याला सजा नरकात असते बघा. नरकात जावं लागतं. नरकात गेल्यानंतर तप्त असणाऱ्या खांबाला त्याला आलिंगन द्यायला लावतात बघा. उकळत्या तेलाच्या कढईत त्या ठिकाणी अशा पित्याला टाक आणि या पित्यानं कमवलेली जी संपत्ती भ्रष्टाचारानं लुबाडून, खोटं नाटक करून तो मुलगा ती खाली संपत्ती बघा लुटून टाकतो. काही दिवसात तोही भिकारी बनतो. मित्रांनो, हे गरुड पुराणाचं सत्य आहे. तुमच्या माझ्या जीवनात अशा अनेक काही घटना घडत असतात. मित्रांनो, दुःख मानू नका, आपलं कर्म माना, परंतु आपलं संस्कार कधी सोडायचं नसतात. भगवंताची भक्ती आणि आपल्या कर्तव्यापासून कधीच दूर जायचं नाही, कारण तो मुलगा आहे आपला. त्याला सत्याचा मार्ग, सत्याने असत्य त्याला सांगणं आपलं काम आहे. आपलं कर्तव्य त्याला शिक्षण देणं, हे कर्तव्य समजायचं आणि बाकीची सगळी गोष्ट आपल्या पाठीमागच्या कर्मावर सोडून द्यायची बघा आणि भगवंताच्या भक्तीत लीन होऊन जायचं. या कर्मबंधनातून तुमची नक्की मुक्तता होईल. म्हणून मित्रांनो, विश्वास ठेवा आपल्या गरुड पुराणावरती, भगवद्गीतेवरती आणि उत्तम प्रकारे जीवन कष्ट करून आपल्याला जगायचे. कुठलीही अपेक्षा आपण मुलाबाळांच्याकडून. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तुमच्या घरामध्ये धर्मपुत्र असेल, सेवक पुत्र असेल किंवा शत्रुपुत्रही असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.